प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना त्यांना राखी बांधायची आहे, पण हाके सर आज दौऱ्यावरती आहेत, त्यामुळं हाके सरांची राखी माझ्या नशिबात आहे. अमोल पांढरेंना बांधण्यात येते ही राखी, पण ही राखी लक्ष्मण हाके सरांची आहे. ताईंचं म्हणणं काय, मागणं काय ते बी आपण जरा ऐकूया. पालावरचं रक्षाबंधन कसं असतं ते बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज पालावरती आलो आहे. बघितलं तर सगळं 18 विश्व दारिद्र्य जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळालं. दारिद्र्य 5वीला पुजलेलं आहे. अनेकांनी हा सणच साजरा केला नाही. सण साजरा का केला नाही म्हणून मी प्रत्येक पालामध्ये जाऊन विचारलं, तर त्यांनी सांगितलं की सगळी सोंग करता येतं, पण पैशाचं काय सोंग करता येत नाही. हेच 5-50 रुपये वाचवले तर एक वेळच्या जेवणाची तरी सोय होईल. काच, पत्रा, लोखंड, बाटली, तोड मोड, तांबा, पितळ काय जे असेल ते सगळं भंगारातलं गोळा करायचं आणि म्हणजे भंगार गोळा करून हे सगळेजण जगतायत. जोशी समाजाचे आहेत. पारंपरिक त्यांचे जे व्यवसाय आहेत ते देखील आता संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते. राहणं तर चालते, चांगली गोष्ट आहे. काय मागितले आता भावाकडं? भावाकडं काय मागणं, बहिणींचं संरक्षण राहिलं तर चालेल. बर, पर आपल्या समाजासाठी आणि आरक्षणासाठी भावांनी आता संरक्षण करा, एवढंच बहिणींची विनंती अरे आहे. वा, म्हणजे एक वेळ बहिणीच राहिलं तरी चालेल. राहिलं तर चालेल, पण आमच्या समाजासाठी आपल्या समाजाचं संरक्षण करा, संरक्षण आपल्या आरक्षणाचं संरक्षण करा. म्हणजे खरं तर आता काय बोलावं तेच मला सुचत नाहीये. बहिणीचं राहिलं तर राहू द्या म्हणत्या बहीण, पण आमच्या पालांचं संरक्षण करा, समाजाचं संरक्षण करा, आरक्षणाचं संरक्षण करा. आणि हे संरक्षण करणार कोण? तर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. आणि म्हणून लक्ष्मण हाके सरांना त्यांना राखी बांधायची होती. कारण गेल्या वर्षी तुम्ही तिकडे जुनवणीला होता ना, हे जुनवणीला राहत होते गेल्या वर्षी पालावरती, आणि त्या ठिकाणी त्यांनी रक्षाबंधन साजरं केलं होतं. पण मी आत्ता महूदमध्ये आहे आणि त्या ठिकाणी हे राहत आहेत, आणि आजचं रक्षाबंधन ते या ठिकाणी साजरं करतायत. मग त्यांना गेल्या वर्षीच्या सणाची आठवण आली, कारण लक्ष्मण हाके सर त्या भागातले आहेत. पालावरती देखील लक्ष्मण हाके सर यांचे समर्थक अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यांना मानणारे समाजबांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांना असं वाटतंय की लक्ष्मण हाके सरांच्या हातातच आमचं भविष्य जे आहे ते सुरक्षित आहे. बरोबर का? बरोबर आहे. लक्ष्मण हाके सरांचा येत्या 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये याच प्रश्नावरती मोर्चा आहे. हे पालावरचं जगणं कसं आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ते आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस इथं पाणी देखील नव्हतं. पाणी कुठून आणताय तुम्ही? आम्ही लांबून आणतो पाणी, कुठून पण आणतो. डोक्यावरनं पाण्याच्या घागरी हे वाहून आणतात, आणि या ठिकाणी डोक्यावरनं पाण्याच्या घागरी वाहून आणतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पालावरती आज देखील वीज नाही आहे, म्हणजे पाणी नाही आहे, वीज नाही आहे, रस्त्यांचा तर प्रश्नच येत नाही कारण उघड्या माळावरती राहतात. आणि मग जगण्याचा जो प्रश्न आहे तो यांना आज देखील भेडसावतोय. या संदर्भातला सविस्तर असा वृत्तांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, ओबीसी समाजाच्या वतीनं या ताईंना धन्यवाद देतो, कारण त्यांनी भावाकडे जे मागणं मागितलेलं आहे ते मागणं आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. एक वेळेस बहिणीचं संरक्षण राहिलं तर राहू दे, पण आमच्या आयुष्याचं संरक्षण करा, या पालांचं संरक्षण करा, ओबीसी समाजाचं संरक्षण करा, भटक्या विमुक्तांचं संरक्षण करा, भटक्या जाती जमातींचं संरक्षण करा, आणि आपल्या आरक्षणाचं संरक्षण करा. हे मागणं रक्षाबंधनाच्या निमित्तानं या बहिणीनं आज
माझ्या माध्यमातून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्याकडे मागितलेलं आहे. आणि ताई, मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो, जसं मग तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागणं मागेल तसं मी तुम्हाला वचन देतो की लक्ष्मण हाके सर हे भटक्यांचं जे जीवन आहे, पालावरच्या लोकांचे जे प्रश्न आम्ही आहेत, असं भटकतोय, अशी आमची लेकरं भटकून येते, हीच आमची विनंती आहे. बघा सर, ऐका, काय सांगणार आहे सरांना सांगा. जसं आम्ही भटकतोय असं आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही असं भटकत जगतोय, अशी आमची मुलं जगून येते, एवढीच आमची इच्छा. आमच्या मुलाबाळांसाठी काहीतरी करावं, एवढंच आमचं. शिक्षणासाठी मुली आहेत त्या 3, एक मुलगा आहे. आम्ही काय असंच जगतोय. आम्हाला काय कुठं शेती नाही की वगैरे, रानरून नाही की नोकरी नाही की करून खावावा ही करावा, असंच कुठं तर 4 दिवस इकडं तिकडं भटकत भटकत असं आम्ही जगतोय. अशी आमची मुलांवर येळ येऊ नये एवढीच आमची विनंती आहे. काय गोळा करावं लागते भंगारामध्ये तुम्हाला? भंगार काय, लोखंड, पत्रा, काय असं वेगवेगळे प्रकारचं भंगार असतं. तसलं भंगार करायचं, बाटल्या करायच्या, काय पण गोळा करायचं आणि त्याच्यावर जगायचं. लक्ष्मण हाके सर हे सगळे प्रश्न सोडवतील असं वाटते तुम्हाला? वाटतंय, म्हणूनच विश्वास आहे, म्हणूनच सांगतोय ना. धन्यवाद. ताईंना आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि मुंबईच्या दिशेनं निघूया. ओबीसींच्या मोर्चासाठी आम्ही देखील घरदार सोडलेलं आहे. तुम्ही देखील या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. रक्षाबंधनाच्या निमित्तानं पालावरती आल्यानंतर या माऊलीनं आम्हाला चहासाठी हाक मारलेली आहे आणि अतिशय प्रेमानं ते आमच्यासाठी चहा बनवते. पालावरचा चहा आज रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं मिळतो आहे. मी माझं या ठिकाणी भाग्य समजते. यांच्याकडं म्हणजे आपल्यासारखं गॅस सिलेंडर वगैरे काही नाही आहे. चूल पण अतिशय वेगळ्या पद्धतीची, साखर कमी टाका त्यामध्ये. घरात काय टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे काय नाही वाटतंय की नाही ते आपल्याकडे असावं? वाटतंय की असावा, मस्त वाटतंय असावा. पण आता ते आमच्या आयुष्यातच आमच्या नशिबातच नाही तर कुणाचं घ्यायचं आहे? कुणाचं घ्यायचं आहे तुम्ही मला सांगा, आहे का? जे आयुष्य जे आमचं जे असं आलंय ते असं कडवरच आमच्या असं आयुष्यच आमचं ह्यातच गेलंय. पण आता वाटतं काय बाबा, ही नातवंड आहे ती की मुलं आहे ती, ही कुठं तर आम्ही आपलं शाळा शिकवतो, आम्ही कोणाचा रोजगार करतो, कोणाची मंजुरी करतो, कुठं मसर गुरं सांभाळतो, लोकांच्या रानात गवताला जातो, ते आपलं शाळा शिकवतो. पण ती शाळा पण शिकवून मुलांना की बाबा ही शाळा शिकवली, कुणाला पेन्सिल नाही, कुणाला पाटी नाही, कुणाला पुस्तक नाही, कुणाला गणवेश नाही, तिथं लावलं गुरुजी पैसे दिलं, ते गेली शाळेत, तिथनं त्याने माघारी आणायचं. चहा टाकायला दूध तरी आहे का? हाय ना. दूध कुठनं आणताय? दूध विकत आणायचं. अरे बापरे. काय तुमची गाय म्हणजे गया, मसर, आज काय नाही, शेळ्या वगैरे? शेळ्याही असल्या काहीच नाही त्या. मग आता हाय ते बाबा, दुसरी लोक रानात येऊन देत नाहीत काय? नाही जातो की, बरं त्यात शिवाय देते ती तरी पण तसं जावंच लागतंय, आणावंच लागतंय. कोणी माघारी लावतं, कोणी गावात हिसकावून घेतं, कोणी 4 शिव्या देतं. पण तसंच नाना, काका, मामा, भाऊ, अण्णा म्हणायचं, आपलं गोड बोलायचं, आपलं घ्यायचं घालायचं. ती तसंच व्यवसाय आम्ही आपलं करत करत आमचं आयुष्यच गेले यात. पण आमचं हितनं पुढं आमच्या लेखांचं की म्हणा की नातवंडाचं म्हणा, जीवन सगळं भीक मागून जगणं, भीक मागूनच आमचं आयुष्यच गेले या कष्टातच, असं भीक मागूनच. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही लहान होता त्यावेळेस काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे? लोक देताना देखील आता हात आकडता घेत आहेत. म्हणजे आपल्या बंगल्याच्या भोवती उंच उंच भिंती उभा केल्यात, 6-6, 7-7 फुटाच्या. आतमध्ये कुत्रं बांधलेलं असते आणि बाहेर लिहिलेलं असते म्हणजे खाजगी व्यक्तींना या ठिकाणी बंगल्यात प्रवेश करण्यास मनाई आहे. पहिलं असं नव्हतं, बरोबर आहे का? कुठल्याही खळ्यावरती जर तुम्ही गेला तर लोक म्हणजे पसा भरून द्यायचे किंवा वैरण वगैरे द्यायचे बिंडाभर. ते आता आहे का? म्हणजे विशेष करून जोशी समाज ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस आमच्या खळ्यावरती देखील हे सगळे यायचे मागतकरी, कोट वगैरे घालून, ते हातामध्ये डमरू वगैरे घेऊन, बरोबर ना? त्याला कुडमुड. मग ते आल्यानंतर ते आमची आई वगैरे त्यांना वाढायचे ते, आणि वडील पण म्हणजे बिंडाभर वैरण वगैरे आणून द्यायचा, ते घोड्यावरती वगैरे लादून घेऊन जायचे. तुमच्या आयुष्यात असा प्रसंग होता का? होता की असं जातं, गोड्यावर इकडे इकडे कपडावानी लादायचं, ती डोक्यावर बोचकं घ्यायचं, ह्या गावाचं त्या गावाला जायचं होतं की. ते आता या गाड्या आल्या त्या म्हणून आपलं गाडीत आपल्याला एक तवा टायमाला पैसा नव्हता,
होता का पैसा ह्या गावात त्या गावाला चालतच जायचं म्हणजे असं काही घेऊन म्हणून असा पैसा नव्हता. मुलांच्या कपडा घेऊन म्हणून तर नव्हता. एकच धुयाचा एकच घालायचा. मावशीला बघा तोंडावरनं सगळ्या घाम आलेला आहे. मला देखील या पालामध्ये घाम आला कारण वर जे आहे का नाही मला वाटतं हे प्लॅस्टिक आहे आणि मला आता पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात इतका घाम येतो. उन्हाळ्यात मावशी काय परिस्थिती असते? फॅन वगैरे काय नाही? काय नाही फॅन नाही काय नाही. मग झोप लागते ह्यात? हा घ्या आता आपलं हे उघडायचं हे वारं येतं ना हे कुंड तिकुंड आपलं असं केलं उघडे केलं म्हणजे आपलं त्यातच आपलं झोपायचं. बरं मला आता पुन्हा तोच प्रश्न विचारतो की म्हणजे पहिली लोक असे वाढायचे भरभरून बरोबर आहे का? आता काय परिस्थिती आहे? आता काय आता लोक वाढतात का? नाही आता म्हणते रे बाबा आमचं आम्हाला जगणं होईना मोहर जावा तुम्ही घे वाटले घे नाही तर माघारी जा अशी म्हणते ती. मग आता तसंच आपलं कुठं चिपट मापट कोळवं आपलं असं करत खात आता नातवंड म्हणा की ल्याक म्हणा हे असं जगवत राहायचं. आपल्याला काय होतंय का आता? हे जे पाल आहे या पाला संदर्भात काय सांगाल तुम्ही? ह्याचं काय महत्व आहे तुमच्या आयुष्यात? हे पालावर जन्म गेला सगळा. हा हे असं धनगरांच्या वाट्याला पण असं झालंय म्हणून हा प्रश्न विचारला. काय म्हणजे आम्ही जगतोय ना आमची अशी परत नातवंड की अशी मुलं हे असं फिरून ये असं त्यांनी जगू नये. त्यांच्या आयुष्यात काहीतरी असावं. प्रत्येकाला असं वाटतंय की हे कुठेतरी चित्र जे आहे नकारात्मक चित्र बदललं पाहिजे. आम्ही करतो हे करू नका तुम्ही. आमच्या आयुष्यामध्ये देखील आर्थिक परिवर्तन आलं पाहिजे. आमचं देखील सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे. शैक्षणिक परिवर्तन झालं पाहिजे. राजकीय परिवर्तन झालं पाहिजे. सांस्कृतिक परिवर्तन झालं पाहिजे. पण परिवर्तन होण्याचं काय दिसत तुम्ही म्हणता एवढी शाळा व्यवस्था बदलण्याचं काही चित्र दिसत नाहीये आणि त्यामुळं आहे तेच रहाट गाडगं सुरू आहे. आणि 18 विश्व दारिद्र्य 5वीला पुजलेलं दारिद्र्य नशिबात आलेलं आहे म्हणून ही मावशी त्रस्त झालेलं आहे. आणि म्हणून तिचं म्हणणं आहे की हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. आता आमच्या मुलाबाळांच्या नशिबाला हे भोग नको नातवंडांच्या नशिबाला हे भोग नकोत म्हणून तिचा जीव तडपडतोय. मग तुम्हाला मुलं किती? मला मुलं 3 आहे. 3 मुलं. काय करते ती? आता माझी 2 मुलं असंच भंगार पत्रा गोळा करते ती. पुन्हा तू माझा 12वीला आहे. मग आता ते जी 12वी झाली की बाबा कुठं तर अजून तू परत काय झालं ही कुठे 1 मार्कात म्हणा 2 मार्कात म्हणा हे असं काढून ना आम्ही कसं करून शाळा शिकवतो मुलांना कशासाठी की काहीतरी आपण एक नाही लागलो आपण एक आयुष्यात गेलं की मुलाचं जाऊन बरोबर त्या मुलांना कुठंतरी काहीतरी करावा. ही आमची इच्छा आहे. आम्ही फिरतोय असं आमच्या मुलांना फिरून देऊ नये. बरोबर म्हणून आम्ही म्हणतो की 1 मार्कात म्हणा की 2 मार्कात म्हणा असं काढून त्यांच्यासाठी काहीतरी सरकारने करावं. बाबा हे असं करून तुम्ही जे सर लोक आहे का नाही तुम्ही सर लोक आहे तुम्ही 1.5 लाख रुपये पगार घेताय. आम्ही कसं करून आम्ही कष्टानं म्हणा आमचा जीव मारतो म्हणा आमच्या मुलांना शाळा शिकवतो म्हणा शिकवतो का नाही. मग ते काय म्हणून शिकवतो काहीतरी आपलं लेक कुठेतरी चिटकावा कुठेतरी नोकरी लागावा. नोकरी त्यावेळेसच लागते ज्यावेळेस तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळतोय. बरोबर. त्याच्या भवितव्यात काहीतरी लागणारी आर्थिक सुबत्ता नाहीये राजकीय सुबत्ता नाहीये आणि त्यामुळे काय करावं लागतंय नोकरी लागण्यासाठी अनेकदा पैसे द्यावे लागतात. ज्यानं MA केलेलं आहे MPhil केलेलं आहे PhD केलेलं आहे जो नेट सेट झालेला आहे PhD करून नेट सेट करून देखील त्या विद्यार्थ्याला नोकरी लागण्यासाठी संस्था चालकाला जवळपास 55 ते 60 लाख रुपये द्यावे लागतात. आज रेट आहे. PhD प्लस नेटसेट धारक विद्यार्थ्यांना जर नोकरी लागण्यासाठी 55 ते 60 लाख रुपये द्यावे लागत असतील तर 60 लाख कुठनं डोंगरात काय करायचं आणणार कुठून 60 लाख. आणि त्यामुळं यांना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शतका पलीकडे डोकावणारा विचार करत आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा काय फायदा होतोय तुम्हाला? काय होतोय मला सांगा की तुम्ही एवढी शाळा शिकून म्हणते ते तुम्ही एवढं पैसा भरा तेवढं पैसा भरा. मग तुम्ही सांगा मला शाळा पण शिकवायची शाळेला पैसे भरायचं नोकरी लागायला पैसे भरायचं. मग आम्ही आता असं आडवी जुळी करून मागून खाणार आम्ही कुठनं भरायचं सांगा तुम्ही मला. हाय का आमच्या पैसे काय? आणि तुमचं कोण राजकारणात पण नाही राजकारणात पण आमचं कोणी नाही खासदार कोण नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही नुसतं आम्हाला असंच वाऱ्यावर सोडले का तर बटकी समाज नाही जिल्हा परिषद सदस्य नाही कुठला अध्यक्ष नाही. राजकीय सुबत्ता नसल्या कारणानं राजकारणामध्ये कोणी सक्रिय नसल्या कारणानं राजकीय परिवर्तन झालं नाही आणि त्यामुळं
आरक्षणाचा लाभ जो आहे तो या पालापर्यंत पोहोचला नाही. आणि आरक्षणाचा लाभ या पालापर्यंत पोहोचण्याच्या आधीच काही उंटावरचे शहाणे जे मूर्खांच्या नंदनवनामध्ये राहतात ते म्हणतात आरक्षण संपलं पाहिजे. अरे नालायकांनो, या एकदा या पालावरती बसा, त्यांच्या व्यथा आणि वेदना ऐका आणि त्यांना विचारा आरक्षणाचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? या पालावरचा कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, तहसीलदार, BDO, IG, DG वगैरे झालाय का? विचारा यांना. त्याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून आरक्षण हेच या पालाचं संरक्षण आहे. आरक्षण हेच या समाजाचं संरक्षण आहे. आणि हे संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरती आहे. आणि म्हणून हाके सरांच्या वतीनं ज्यावेळेस मी या ठिकाणी या पालावरती आलो, रक्षाबंधन कशा पद्धतीनं पालावरती साजरं करते अमोलदादा, तिथं जाऊन त्या मायमावल्यांची विचारपूस करा, त्यांनी सण साजरा केला का नाही बघा, घरामध्ये काय गोडधोड केलंय का नाही बघा. म्हणून या ठिकाणी मी आलो. तर ना घरामध्ये गोडधोड केलेलं आहे, ना रक्षाबंधनाचा सण साजरा केलेला आहे. चुकून एका पालावरती या मायमाऊलीनं देखील राख्या आणल्या नाहीत. मी त्याला विचारलं का राख्या आणल्या, ते म्हणले राख्या आणायला जे पैसे घालवायचे आहेत, सणासुदीसाठी जे पैसे घालवायचे ते पैसे आम्ही वाचवून ठेवून आमच्या मुलाबाळांना काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि म्हणून रक्षाबंधन चा सण आहे हे आम्हाला माहीत आहे, पण आम्ही तो साजरा केला नाही असं म्हणणं आहे. आणि एका माऊलीनं मला राखी बांधली आणि राखी बांधताना तिनं मला सांगितले की बहिणीचं संरक्षण राहिलं तर एक वेळेस चालेल, पण अगोदर आमच्या पालाचं संरक्षण करा, आमच्या समाजाचं संरक्षण करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OBC आरक्षणाचं संरक्षण करा, SC ST आरक्षणाचं संरक्षण करा, धनगरांच्या आरक्षणाचं संरक्षण करा, आरक्षणाचं संरक्षण करा. हे मागणं आज या पालावरच्या बहिणीनं या भावाकडे मागितलेलं आहे. आपण सगळीकडे बघतोय, मनगटावरती बहीण राखी बांधते आणि भावाला मागणं मागते काय, माझं संरक्षण कर. पण पालावरच्या या भटक्या विमुक्तांचं, भटक्या जाती जमातींचं म्हणणं असं आहे की आमचं राहिलं तर, आमच्या बहिणीचं राहिलं तर राहू द्या, अगोदर आमच्या पालाचं, समाजाचं आणि आरक्षणाचं संरक्षण करा. आणि हे संरक्षण करण्याची जबाबदारी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांची आहे. आणि म्हणून या सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी, या सर्वांची भूमिका मांडण्यासाठी, या सर्वांचं म्हणणं मांडण्यासाठी, या सर्वांचं रडगाणं सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी आणि व्यवस्थेच्या छाताडावरती विचारांचा झेंडा रोवण्यासाठी, व्यवस्थेच्या छाताडावरती आरक्षणाच्या संरक्षणाचा झेंडा रोवण्यासाठी या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर येत्या 1 तारखेला मुंबईला निघालेले आहेत. लाखोंच्या संख्येनं OBC समाज बांधव त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मी स्वतः देखील त्यामध्ये असणार आहे. सगळीकडे मी फिरतोय आणि हे चित्र जे आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे, तिथल्या आया बहिणींची ही व्यथा वेदना, त्यांचा हुंकार ऐकल्यानंतर तुम्हाला देखील वाटलं पाहिजे की आपण देखील आता पुढं आलं पाहिजे आणि आपल्या हक्क आणि अधिकारांची लढाई जी आहे ती लढली पाहिजे. आपला आवाज जो आहे तो बुलंद केला पाहिजे. चहा द्या. तर मग मला सांगा, पाणी पण नाही आहे, बास मला थोडंच द्या. पाणी पण नाही आहे यामध्ये मी आत्ता पेढा खाल्ला आहे. त्यामुळे आत्ता राखी बांधल्यानंतर पेढा खाल्ला आहे. वरनं कितीही चहा पिला तरी गोड लागणार नाही, सपागच लागणार. आता आलं टाकून चहा केल्या मावशीनं, बरोबर आहे का? हा, एक मुलगा 12वीला, बरोबर, 12वीतनं सोडला कसा? नाही आज चालू आहे शाळा. चालू आहे. अतिशय चांगली वेळ. आणि दुसरी 2 म्हणजे नातू आहे 12वीला. माझी मुलं आता, मुलांना नातवंड आले ती अशीच मंगार पत्रास गोळा करते ती. अजून किती कणखर आहे बघा. मग मला एखादं सांगा, या पालावरती जर कोण माणूस आजारी पडला, काय दुखणं वगैरे लागलं तर माग कसं करताय तुम्हाला? कारण आजकाल काय झालं की एकदा माणूस दवाखान्यात गेला की त्याची एकतर जमीन विकायला लागत्या, नाहीतर कोणाकडं तरी कर्ज काढावं लागतंय. साहेब आले ती लय कालवा करू नका. या कसं करताय? काय नाही, आजारी तर कुणी पडलं बाबा की एकदा मुलं यायती त्याला फोन केला की बाबा नो असं नवं असं झालंय, आजारी आहे, ताप आलाय, काही त्रास होतोय, की लगेच आपली पोरं येते ती म्हणा की नाहीतर आम्ही आपलं गाडी घेतो
केक आपलं गावाला जातो तिथं आपलं दवाखाना इंजेक्शन गोळ्या औषधं घेतो अनेकदा अंगावरतीच काढायचं सगळं. आणि ते आता आमचं पैसे नाहीत निघतंय म्हणून. हम्म. आमचं निघतंय अंगावर आमचं निघतंय आम्ही तर आजारी पडलो ना तरी आम्ही अंगावर काढतो का तर आपल्याला बरं नाही असू द्या ही आपली परिस्थिती अशी आहे हा. हा? उद्या डॉक्टर लोक कशी करते ती थोडं तरी असलं तरी बॅग घालते ती एका टायमाला गेलं तर 1000 500 1000 आपल्या पैसे आहे का तेवढं एकंदरीतच आहे का सांगा समस्यांचा पाडा वाचावा तेवढा थोडाच आहे. मग अनेक समस्या आहेत, प्रचंड समस्या आहेत. म्हणजे पायाभूत सोयी सुविधांच्या समस्या तर आहेतच. आज या गावाला उद्या त्या गावाला ना सरपंच दाखला देतोय ना तलाठी दाखला देतोय. कोणी येतंय इथं पालट ठोकलेत म्हणतोय इथनं काढा. हा हिथनं उचला म्हणतोय ते हिथं काय मस्त आता शिव्या खातोय की पालासाठी आणि- राहण्यासाठी काय करायचं. अशा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. एकूणच समस्या अनेक आहेत मात्र उत्तर एकच आहे ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. आणि त्यामुळं आपण या सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातून यांच्याप्रती संवेदना दाखवत या ठिकाणी येत्या 1 तारखेला मुंबईला यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो.